नमस्कार, मी आनंद पिंपळकर आनंदी वास्तूमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो. नेपोलियन हा जगज्जेता होता असं म्हटलं जातं. त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये खूप साऱ्या लढाया जिंकल्या, त्या मनोबलाच्या जोरावरती. एके दिवशी समुद्रकिनारी असणाऱ्या एका राज्यावरती नेपोलियनची स्वारी ठरली आणि त्याच वर्षी नेपोलियननी जहाजामधून उतरला आणि त्या राज्यामध्ये पाऊल ठेवलं, कारण त्या राज्यावरती आक्रमण करायचं होतं. जहाजातनं उतरल्या उतरल्या तिथल्या घसरड्या वातावरणामध्ये त्याचा पाय घसरला आणि तो तोंडावर पडला, छातीवरती तो पडला. त्यानं पाहिलं आजूबाजूला जे काही त्याचे सैनिक होते किंवा त्याचे जे काही सेनापती होते ते हळहळायला लागले. ते थोडेसे अंधश्रद्धाळू होते. अरे बापरे, आता आपला राजा पडला म्हणजे आता आपण हरणार, अशा पद्धतीची भावना त्यांच्या मनामध्ये निर्माण झाली. त्याच वेळेस राजा तो राजाच. नेपोलियननी ओळखलं की यांच्या मनामध्ये काय चाललंय. पडलेल्या स्थितीमध्ये त्यानं जेव्हा लोकांकडे बघितलं, त्यांची मनस्थिती बघितली, तेव्हा तो हसत हसत उठला आणि अंगातल्या त्या मातीनं माखलेल्या त्याच्या ड्रेसकडे बघायला लागला आणि मोठमोठ्याने हसत म्हणाला, आपला आता विजय निश्चित आहे, कारण आल्या आल्या इथल्या मातीनं मला आलिंगन दिलं आणि ती म्हणली, ये माझ्यावर राज्य कर, तू माझा आहेस, तो माझा आहेस. आणि अर्थात या बोलण्यानं सैनिकांचं मनोबळ वाढलं आणि अर्थातच त्यानं त्या राज्यावरती विजयश्री प्राप्त केली आणि राज्य जिंकलं. अर्थात आयुष्यामध्ये अशा खूप साऱ्या लढाया असतात की ज्या केवळ मनोबलावरती देखील आपण जिंकू शकतो, पण जो मनाने हरतो तो सगळीकडेच हरतो. तुम्हाला ही कथा कशी वाटली याबद्दल आम्हाला जरूर कॉमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा आणि आमचं आनंद पिंपळकरचं आनंदी वास्तू हे यूट्यूब पेज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. याचबरोबर याच नावाचं फेसबुक पेजसुद्धा लाईक करा.